हॅलो नमस्कार. आज आपण घरची माणसाच्या नवीन एपिसोडमध्ये खरं तर रक्षाबंधन स्पेशल एपिसोड आहे, त्यासाठी आपण नवीन घरी आलो आहे आणि हे घर 2 बहिणींचं आहे. तर रक्षाबंधनसाठी आज आपण 2 बहिणींना भेटणार आहोत. तर लेट्स सी कोण उघडते दार. टिंग टॉंग. कसं तू टिंगटॉंग आणि मी आम्हाला काही नकोय. नकोय काही. मी मला वेलकम. हाय. हे बघ. आला. हो. नव्याने भेटला परत. अरे किती नव्याने. बरं. या. ये रे तू पण ये. काय नाव आहे याचं? कार्बन. कार्बन. आणि याचं काय नाव आहे ह्याच्या टॉयचं की नाही काय? ते असं काय नाही आहे? कालच मिळालंय त्याला. कालच वाढदिवस होता. असं त्याने नाव नाही ठेवलंय का तुम्ही नाही ठेवलंय अजून? आम्ही नावाने टॉयला अजून नाव अरे असं तो आता इतके toy आता आहेत, एक एक किती- टॉय तो किती दाखवायला नावं लागलाय ठेवलं. खरं तर. खरं तर हे आमच्या दुसऱ्या डॉग साठी आणलं होतं, हनिवासाठी आणलं होतं, कारण ते असं वाचतं आणि हनिवाशी नाकानी असे सतत एवढं 6 वाजल्यापासून चालू असतं, पण ते कार्बन नाही देते तिला. लाईक फाईन, ठीक आहे, तू आता ठेव. फरशी पुसतोय तू. हो. तर येस, आज आपण कुठे आलोय? आज आपण आमच्या बावधांच्या घरी आलेलो आहोत. ओके, आमच्या आणि- म्हणजे तुमच्या दोघींच्या नाही, तुझ्या नाही, माझ्या हा, ओके. हे तिचं आहे. माझ्या हा आजचा एपिसोड असाच होणार आहे. कळलं, माईकवर हात लागलाय आणि त्याच्या कानामध्ये दडे बसले असणार आहेत की बाबा असा आवाज येऊन. हे एरवी आपल्या हसड्याने बसवणारच आहेत माझ्या सारखे. माझ्या घरी आलोय जे स्वप्नील, मी, आई बाबा स्वप्नीलचे आणि कार्बन हनिवा असं आमचं हे घर आहे. आणि ब्युटिफुल सोसायटी, हॉल, इकडे किचन आहे. ओके. पलीकडे आमचा उमेश आहे लपून बसलेला फ्रेम मध्ये येऊ नये म्हणून. आणि जस्ट शिफ्ट झालो आम्ही. रादर Okay. आम्ही 4 वर्ष इकडे राहिलो या सोसायटीमध्ये. हम्म. स्वप्नील आणि स्वप्नीलचे आई बाबा, म्हणजे स्वप्नील मुंबईचा आहे पूर्ण, हो. म्हणजे जन्म त्याचा तिकडे झालाय आणि ऑल हिज लाईफ तो मुंबईमध्येच राहिलेला आहे. आणि आम्ही महाबळेश्वरला जेव्हा जमीन घेतली तेव्हा मग मुंबई महाबळेश्वर लांब पडायला लागलं, म्हणून मग आम्ही म्हटलं की आपण पुण्यात शिफ्ट होऊया. मग मध्ये कुठेतरी बघूयात का? हा, आणि मग हायवेवर बघूया. ते लक होतं, म्हणजे हा, ते असं luck होतं. हायवेवर बघूया म्हणून आम्ही नाही या सोसायटीमध्ये. पण ते पाहिलं घर आणि मी इव्हन स्वप्नीलच्या आई बाबांना विचारलं पण नव्हतं. मी एक्झॅक्टली ऑपोजिट विंग मध्ये वरती राहायचो, टॉप फ्लोअरला राहायचो. आणि मी त्यांना म्हटलं होतं की पुण्यामध्ये तुम्ही बघा एखाद वर्ष राहून कसं वाटतंय, कारण मुंबई हो, ते पुण्यात कधीच राहिले नाही त्याच्या आधी. कधीच हो. नाही. एकदा फक्त आमचं मेजर काहीतरी वादावादी झाली होती स्वप्नीलच्या आई बाबा आणि माझी, पुणे वर्सेस मुंबई. तर तेव्हा असं आम्ही टिचक्या बिचक्या, नाही तुम्हाला पुण्याला नेलं तर असं आमचं हा बघू वगैरे असं ते वर्सेस मी अशी भांडणं झाली होती. आणि मी बरोबर त्यांना 4 वर्षांपूर्वी पुण्यात आणलं. आणलं परत वगैरे एवढं झालं होतं माझं. आणि हिला आनंद मुंबईला घेऊन गेला ते. बरं आहे ना, एक्सचेंज केलं. मला एक आता मुंबईमध्ये माझं परमनंट घर आहे. तिथे येत नाही ती फारशी राहायला, पण आहे असं म्हणायचं. एक्झॅक्टली. हा, जेव्हा ताप वगैरे येतो तेव्हा मी तिला गौतमी पाय चेपून हवे पाय असेल हो, तर ते आम्ही डोकं इंस्टाग्राम चेपून वर घ्या. बघतो. त्याच्यासाठी येते फक्त. मला हे खरं तर इंस्टाग्राम वरचं तुमचं कॉम्बिनेशन बघून कळत नाही की कोण लहान आहे कोण मोठं आहे. वाटते मी मोठी ना. हो, म्हणजे वागतेस तू तशी, मी म्हणजे वागते ही तशी. तशी. ही तशी. दिसते, वाटते नाही. हा म्हणजे नाही सॉरी. इथेच आजचा एपिसोड संपलेला आहे, धन्यवाद. मध्ये जाऊन पुढे मारामाऱ्या चालू झाल्या. आणि दोघींनी मिळून तुला धोपटलं हो, वगैरे नाही, अशा नाही, रील्स नाही. आहेत. नाही, पण आपण घरात आहोत आणि अजूनही घर सेट होत आहे, कारण हा तर आम्ही तिकडे राहिलो आधी आणि आता एक 4-5 महिने झाले आम्ही तिकडे शिफ्ट झालो. ओके, आता एवढ्यातच तुम्ही शिफ्ट झाला. कारण आम्ही म्हटलं की आई बाबांना बघा आणि कसं वाटतंय पुण्यामध्ये सेट होत आहे का, आणि पुन्हा इतकी आवडलंच सुंदर त्यांना society. हो ना? पुणं. हो, त्यांना खूप आवडलं पुणं.
म्हणजे माझ्या सासऱ्यांना आम्ही नंतर ओरडायला लागलो की किती वेळ खेळायला जाताय तुम्ही हे घरातलं हे आणायचं राहिलं वगैरे म्हणजे त्यांचे इतकी वेगळी दुनिया इथे त्यांची सेट झाली आहे. माझी सासू आता जेम्बे शिकतीये, संस्कृत बापरे. शिकतीये, गाणं शिकतीये, तिचे डान्स क्लासेस चालू आहेत आणि ते दोघंही असे फुल सुटलेत. म्हणजे रिटायरमेंट एन्जॉय करणं काय असतं हे त्यांचं सुंदर सुरू आहे. कार्बन आणि वा मस्त इकडे रुळले. त्यामुळे ओके ठीक आहे मग आता आपण इथे घेऊया विकत. Fair. आणि झालं म्हणजे ते सेट झालेत आणि लकीली हा होता फ्लॅट आणि मग आम्ही पकडलं त्याला. नाईस. आणि हे ऑफकोर्स सगळे पुरस्कार तुझे आहेत. हो हे माझे माझे इथे ठेवण्याचं कारणच नाहीये मी कारण विचारलं जस्ट चेकिंग. मला वाटलं असं ते तिच्या cumulative- घरात पण तुमच्या कमलेश्वरीच्या घरात जरी गेला तर तिकडे पण माझेच आहेत. कारण मी माझ्या घरी नेलेत आता सगळे त्याच्यामुळे. पण असे निम्मे निम्मे केलेले आहेत. जे 2-2, 3-3 आहेत ते मग कमलेश्वरीला म्हणजे आईकडे निम्मे हं. ते तिचेच आहेत असे 2-2-3-3 तिचेत. माझे 2-2-3-3 वगैरे नाही आहेत काही एकाचे. पण हा तिच्या उरलेले काळ्या हे भावल्यामध्ये ही- 5 हा. आहेत. 5 आहेत ना तुला 5 राज्य पुरस्कार? हो त्याच्यात पण ही एक गोल्डन काय आहे? ही 50वा वर्ष होतं त्यांचं राज्य पुरस्कारांचं. आणि हा लेख माझी कोणाची? लेक माझीसाठी नाही मिळालाय गौतमी. लेक माझीसाठी पहिला मिळाला होता. ती मग ब्लॅक तोच कलरची 50वा होता. तो 50वा नव्हता. तो 50वा मग कुठला नव्हता. होता? हा नटसम्राट साठी मिळाला होता. हा मिस यू मिस्टर साठी अगं 7 मिळालाय. वर्ष नाही झाली ताई मिस यू मिस्टर नंतर, नटसम्राट नंतर मिस यू मिस्टरला. अगं गौतमी तू मोज ना एकदा. मग ती कुठली आहे? कुठली? ही आता चंद्रमुखीसाठी आहे. फक्त त्याला पाठी नाही आहे. का? मला नाही माहिती. मी लावायला विसरले किंवा त्यांनी नाही दिली मला. ही चंद्रमुखीसाठी आहे Okay. फॉर शुअर. हे तर लिहिलंच आहे इथे मिस यू मिस्टर साठी आहे. हो. ही नटसम्राट साठी आहे. ठीक आहे तुमच्या दोघींचं ठरत नाही. लोक गुगल करतील आणि खाली कॉमेंट्स मध्ये टाकतात. हा आणि की ती कुठली आहे? नटसम्राट साठी जर का नसेल तर आणखीन वाईट म्हणजे लोक म्हणतील की हे काय आहे. पण ही नटसम्राट साठी आहे. ऍक्च्युली याच्यावर पाट्या नाही तर त्या चोरू शकते मी. जास्तीच्या आहेत ना तुझ्याकडे? दे ना 1-2 इकडे. 5 पण फक्त पाट्या घेऊन जाऊन काय करेल? पाट्या नाही हे हे घेऊन जाणार. वा वा आमचे बौद्धिक जे दाखवले आम्ही. फक्त या पाट्या घेऊन जाऊन काय निमित्ताने- करणार? वा वा हुशार ग माझी बाय. घर 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 स्वप्नीलला आर्चेस खूप आवडतात त्यामुळे हो घर मी भर आल्या आल्या तुमच्या- खरं तर तेच विचारलं तुला पण की हा. हे आर्चेस इतके इंटरेस्टिंग वाटतायत. हो. तर खूपच छान वाटतंय. आणि yes, हे माझं Oh, होतं. wow. ही आमची माझी कॉन्सेप्ट होती. हो. ऑफिस कम हो का? हा ही पसारा असं करून खूप आहे, देऊया, ही पण- माझी कॉन्सेप्ट Oh, होती. wow. स्टोरी ऑफ अर लाईफ पसारा हा आमच्याकडे असतो. हा फेअर म्हणजे घर येतं पसारा. घर आहे तर पसारा आहे. असं आमचं कधीच असं नेटकं वगैरे पण एअरबीएनबी नाहीये घर त्याच्यामुळे ठीक आहे. आपल्याला काही टाकायचं एअरबीएनबी वरती. आता हे कशासाठी आहे सांग? उरलेली. हे जी चित्र गौरव कशासाठी आहे? हे पण नटसम्राट बघू आता. 2016 हो हा, नटसम्राट. सहाय्यक अभिनेते. आता ते पण 2016च असणार. ते पण नटसम्राट साठीच होतं. पण माझी सगळ्यात लाडकी म्हणजे सवाई आणि पुरुषोत्तम करंडक, हो. फिरोदिया, पु ल देशपांडे करंडक. सो हे असे आई आणि माझ्याकडे किंवा एकापेक्षा एक आहे म्हणजे कौतुक. कारण ते प्रचंड हो. कष्ट घेतले होते हो तेव्हा. हो हो हो. पण हा बापरे तू खरंच नाही असं नाही म्हणू शकत ना मी. तू खूपच पुरातन आहेस ग. पुरातन, म्हणजे प्राचीन प्राचीन तू पण हे मग घर खरवडलं तर एकापेक्षा- माझे अवशेष मिळतील वगैरे. नाही, मला एकदम रिअलाइज झालं की ओ हो रे म्हणजे बाय द वे ती बुगी बुगी जिंकली आहे. म्हणजे ग्रुप डान्स त्यांचा होता. तर मी तर खूप लहान होते म्हणजे बुगी सॉरी बुगी आय डोंट जिंकलेली टेक माय आहे. वर्ड्स बॅक. तू खरंच पुरातन खरंच वरती आहे म्हणजे बुगी बुगी बंद होऊनही किती वर्ष आली मला हो. आठवत नाहीये. पण तिला तेव्हा ते जिंकले बहुतेक आजच्या होते. पोरांना माहितीही नसेल हा, मागे बुगी काय. actually माहिती नसेल आजच्या त्यांना. पोरांना बऱ्याच गोष्टी म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा तो छोटा टीव्ही होता आणि चॅनल्स कमी होते तेव्हाची सगळी गोष्ट आहे ती हो. त्याच्यामुळे. आणि या घरातल्या किती गोष्टी तुझ्या आहेत, किती गोष्टी तुझ्या नवऱ्याच्या आहेत किंवा बाकी कोणाच्या इन्स्पायर्ड असं काही आहे ॲज इन म्हणजे कॉन्सेप्ट वाईज? कॉन्सेप्ट वाईज आमच्या दोघांचे म्हणजे आम्ही एक मूड बोर्ड बनवला होता आणि मग त्याच्यानंतर
आम्हाला असं पाहिजे असं काहीतरी सांगितलं होतं. त्याला आर्चेस खूप आवडतात आणि टाईल्स आम्ही मड टाईल्स बसवून घेतल्या आहेत. त्या डेफिनेटली आम्हाला करून घ्यायच्या होत्या कारण कार्बन आणि हनीवाला पायांना ग्रिप मिळाली पाहिजे. Okay. या फरशा काही फार बरोबर. बऱ्या नसतात त्यांच्यासाठी. तर जिथे त्यांचा वावर कमी आहे तिकडे आम्ही ऑब्व्हियसली हे ठेवलं, पण जो मोठा एरिया आहे तिकडे मग मड टाईल्स केले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पायांना पण खूप गार वाटतं. अरे म्हणजे हो. गुडघे दुखत नाही हो हो हो. त्या ते आल्या आल्या जाणवलं ते अर्धी असं feel छान. येतं. हो म्हणजे आमचं शक्य झालं असं तर आम्ही सगळंच मड टाईल्स करून टाकल्या असत्या, पण तेव्हा ते टू मच वर्क झालं होतं. पण हे स्वप्नील आणि माझं असं निम्म निम्म आहे येस. डोकं. आर्चेस कम्प्लिटली त्याच आहेत, त्याला खूप आवडतं. आणि मिनिमम आम्हाला हवं होतं. कलर्स पण आम्हाला खूप गॉडी नाही आवडत किंवा अर्धी गौतूचं मला वाटतं घरी पण गौतमीच्या तसंच घरी आहे. पण असे अर्धी हो, टोन्स हो, किंवा हो. पेस्टल्स मध्येच आम्हाला गोष्टी आम्ही आहेत. सगळेच जण थोडेसे तसेच आहोत. म्हणजे Okay. नेचर लवर असल्यामुळे basically आम्ही सगळेच जण थोडे अर्ली कलर्स आणि याच्यात आहोत. आणि मिनिमल म्हणजे खूप जास्त सगळ्या गोष्टी नाही करायच्या असं आमचं. बटबटीत असं बटबटीत नाही. घरी छान शांत वाटलं पाहिजे. सारखं असं मोठाले हे बघून काय करायचं. हा सध्या असं खूप काहीतरी एक मोठी काय झुमरं आणि हेन तेन पाहून काय करायचं. त्याच्यापेक्षा जरा मला असं वाटतं की ज्याची त्याची आवड असते. आणि हा म्हणजे ती आवड असते अर्थात. म्हणजे इथे आणि ऑब्व्हियसली ते छान नाही दिसणार. यू नीड हा म्हणजे आणि असं सगळं. नाही तर मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेगळं कसं वाटेल. काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे ना बाहेर गेल्यावर. आता म्हणजे मला आणि स्वप्नीला तर आम्हाला मड प्लास्टरिंग करायचं होतं आणि मड आणि सोन्याचं घराला प्लास्टरिंग करून काय? घ्यायचं होतं. मड प्लास्टर, सोन्याचं मड आणि चुन्याचं बोलले. सोन्याचं ऐकू आलं. हो य तू सोन्याचं रेकॉर्डेड आहे. आम्हाला दोघांना कसं चुकीचं ऐकू येईल? दोघांनी. आणि म्हणून मी जोरात म्हणाले सोन्याचं. तुला सोन्याचं तुम्ही सो केलात, मी काय करू. चुना म्हणजे मी म्हटलं भाई काय अजून मोठी गिफ्ट मागायला पाहिजे. म्हटलं सोन्याचं प्लास्टरिंग वगैरे करते और थोडा पैसा निकालना चाहिए. आपण आमच्या खोलीमध्ये जाऊयात. मड आणि सोनं कसं बोलेन मी. आम्हाला काय आम्हाला काय माहिती? माहिती तू बोललीस. नाही बोलले मी. बोललीस काहीतरी काय. आणि हा कसला वेल आहे? हा भोपळ्याचा आला आणि तो आला म्हणजे असाच आला. अच्छा आपोआप पण येतात का? अरे पक्षी सेम बोलतो. आणि आता इतक्या मधमाशा अनेकदा आहेत मस्त, same. कारण हा. फुलं आली आहेत तर ती वाटतं. नाही. ही कसली फुलं आहेत? बाल्सम रोज मला बॅल्समिक विनेगर माहिती. तर त्याची आहे. तर मलाही माहिती नव्हतं हे नाव. ठीक आहे चला आता पण मला असं चालू चहा आहे. पाजा. हा. अरे आता इतकी सुंदर नाही, हवा आता आहे मला आता वगैरे जरा आणि चहा पाहिजे. चहा पाहिजे. सुंदर हवा पाऊस तर चहा पाहिजे. आमचं मध्ये भांडण झालं होतं चहावरनं. ती घरी आली होती राहायला आणि तिला सकाळी चहा हवा होता तर मी करून दिला. तर ती संध्याकाळी म्हणाली गौत्या मी तुला ना सांगते हा कसा करायचा चहा, नाही तर मी बनवते. म्हटलं का तू बरी नाही दूध उकळून त्याच्यात फक्त चहा पावडर टाकली म्हणजे चहा होतो का? हो होतो ना. बाकी काही म्हणजे होतो ना. होऊ शकतं. होतो. त्याला चवच नाही काही. सगळी चव होती. तुला येत नव्हती. तुझ्या तोंडाची चव गेली होती तापामुळे म्हणून येत नव्हती तुला मी चव. तापाच्या आदल्या दिवशी आले होते. काही खोटारडी आयुष्यपत नाही, हा. खोटारडी आहे रे. सरळ सरळ खोटं बोलत असते ती. नाही यात मी काही बोलू शकत नाही. म्हणजे ते मला आलं लागतं. आणि त्याच्याशिवाय चहा नाही होत. तुम्ही जनरल दोघी कॉफी पर्सन आहात की चहा पर्सन आहात? चहा मी हल्ली प्यायला लागलीये थोडी थोडी कॉफी, ओके पण तर चहा जास्त. ओके. तसं घराच्या बाबतीतल्या टाइमलाईन्स बघितल्या तर तुमच्या घर लावण्याच्या बऱ्यापैकी सिमिलर आहे. हो हो. तुमच्या दोघींसाठी म्हणजे दोघींनी उत्तर देणं अपेक्षित आहे की तुमच्यासाठी घर म्हणजे नेमकं काय. म्हणजे असा प्रत्येकासाठी एखाद्या गोष्टीचा काही म्हणून एक टिपिकल वास असेल, काहीतरी एक विशिष्ट आवाज असतो, काही रिकॉल्स असतात, ते बघितले ते ऐकले की आपल्याला एकदम घर असं वाटतं. तर तुम्ही जेव्हा घर म्हणता तुमच्यासाठी ती फिलिंग म्हणून काय आहे? लहानपणीचं जे आठवतंय ते म्हणजे आजी आजोबा. ओके. जास्त म्हणजे घर इज आजी आजोबा. कारण
घरात दरवेळेला आमच्या तर घरात सारखी माणसं असायची हो. आणि घरी कधीही आलं तरी आजी आजोबा आणि आजीचं एक सतत काही ना काही बनवून खाऊ घालणं आणि या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी म्हणजे आम्ही जेव्हा सदाशिव पेठेत राहायचो तेव्हाच्या घरात तर मला त्याच जास्त गोष्टी आठवत आहेत घरातल्या. खूप माणसं आणि खूप माणसं. पण त्याच्यानंतर मग आत्ता माझ्यासाठी माणसं तर इम्पॉर्टंट आहेत कारण इनिशियली मी आणि स्वप्नील सुद्धा लग्नाच्या आधी थोडंसं म्हणजे आम्ही शिफ्ट झालो होतो नवीन घरामध्ये आणि मी एक 3 महिने वगैरे आम्ही दोघं राहिलो आणि स्वप्नीलच्या आईबाबांचं असं म्हणणं होतं की तुम्ही वेगळे राहा की छान म्हणजे तुमची space. आम्ही पण आमचा एन्जॉय करतो तुम्ही पण enjoy करा. पण 3 महिन्यानंतर आम्ही त्यांना बोलवून घेतलं होतं की मग आणि तेव्हापासून मग आम्ही एकत्र राहायला लागलो. तर त्यामुळे आता असं झालंय की घर इज इक्वल टू जिथे सगळेजण असतील किंवा आई बाबा जिथे आहेत ते बाकी ठिकाणी आम्ही फिरतो. म्हणजे आता काय आमचं बाणेरला पण ऑफिस कम घर आहे माझं आणि स्वप्नीलचं, गौतमीचं मुंबईमध्ये किंवा पवईला आमचं आहे घर. पण त्याला हे फिलिंग नाही आहेत म्हणजे मी पुण्यामध्ये घरी येण्यासाठी जेवढी आसुसलेली असते किंवा कार्बन अनिवा तर मग सगळेजण जिथे ज्या वास्तूमध्ये असतील तिथे घर आणि शांतता इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. आणि लकीली असं झालंय ना की म्हणजे आम्ही दोघी जणी आमच्या तिकडच्या ज्या फॅमिलीज आहेत त्या खूप न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. म्हणजे सासरकडच्या ज्या फॅमिलीज आहेत या दोन्ही खूप न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. त्याच्यामुळे आमचे सगळे सण समारंभ सगळ्या गोष्टी ह्या ऑलमोस्ट पुण्यातच साजऱ्या होतात किंवा आईबाबांच्या घरीच. म्हणजे स्वानंद वगैरे पण आम्ही सगळेजण इकडेच येतो किंवा स्वानंदचे आई वडीलही इकडे येतात आणि सगळेजण एकत्र सेलिब्रेट करतो. त्याच्यामुळे आमच्यासाठी फार गोष्टी बदलल्या नाही हो, आणि म्हणजे मजेची गोष्ट अशी आहे की ते आमच्या दोघींच्याही बाबतीमध्ये ते इतकं सिमिलर झालं की असं नाहीये की रावांची फॅमिली म्हणजे स्वप्नीलकडची फॅमिली पण खूप म्हणजे त्यांची फॅमिली आहे मोठी पण खूप भेटीगाठी आमच्या नाही होत. म्हणजे तो किंवा स्वप्नीलचे आई बाबा जेवढे या फॅमिलीमध्ये रुळले तेवढं मी आमच्याकडे सगळ्यात जास्त इट्स लाईक थोडंसं उलट झालंय की तेच इकडे आले सेम विथ आणि त्यामुळे आमच्या दोघींसाठी तर लिटरली काहीच नाही बदललं. आणि त्यांनी पण खूप ग्रेशियसली आता गणपती सुद्धा इनिशियली स्वप्नीलच्या मनात होतं की आपण आपल्या घरात गणपती करूया. जेव्हा त्याला मी म्हटलं होतं की नको आई बाबांकडे आमच्या लहानपणापासून कारण माझे वडील सगळ्यात मोठे आहेत तर मग तिकडेच आपण ठेवूया आपण नको इतरत्र आपल्याकडे नको करायला. आपण त्या निमित्ताने आईकडे जाणं होतं नाही तर ते पूर्णच बंद होईल. सो आणि त्यांनी पण ते मान्य केलं म्हणजे स्वप्नीलच्या आईबाबांनी सुद्धा ते मान्य केलं आणि खूपच छान मिळालंय आम्हाला दोघींनाही. इव्हन गौत्याची सासू काय मस्त दोघी काय आणि आमच्या सासू काय जेवण बनवतात. अरे मी स्वानंदच्या आईचं तर खूप खाल्लंय. म्हणजे आम्ही स्वानंदचा डबा उघडण्याची वाट बघायचो रोज ऑफिसमध्ये असताना त्यावेळेस. आणि उलट आमच्याकडे उलटी भांडणं होतात की बाबा वगैरे मी आता सपोज काहीतरी करायचंय आई मी करते अगं कशाला नको मी करते ना आई मला करायचंय अगं कशाला नको तू दमून आले तू. शेवटी मग बाबा तिला ओरडतात की अगं ती म्हणते तर तिला करू दे ना नको ना तू करूस वगैरे असं आमच्याकडे उलट चालू असतं भांडणं. आणि बिकॉज रक्षाबंधनचा आपण स्पेशल एपिसोड म्हणून आपण हा करतो आहोत तर तुम्ही तुमचं लहानपणीचं रक्षाबंधन कसं असायचं म्हणजे तुमचे भावंड होती त्यांच्याकडे जायचात तुम्ही एकमेकींना राखी बांधायचात की कसं असायचं. कारण हे मी खूप अगदी कारण हे मी खूप ज्या 2 बहिणी असतात त्यांचं ऐकलंय की आम्ही लहानपणापासून दोघीच एकमेकींना बांधायचो. जसं मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच मुलं आहोत आणि आम्हाला सख्खी बहीण नाहीये तर माझी आई मला लहानपणापासून राखी बांधते की कोणी बांधण्याआधी की मी तुम्हाला सकाळी बांधते. मग कारण मावस बहीण चुलत बहीण मग त्यांच्या मुंबईवरनं पोस्टाने राख्या यायच्या मग त्या जर वेळेत नाही आल्या तर माझे सकाळी उठल्या उठल्या मला राखी बांधायची. आमच्याकडे सोहळा असतो राखी पौर्णिमा भाऊबीज हे सगळे आमच्याकडे मोठे सोहळे असतात. म्हणजे मी तुला नंतर व्हिडिओ दाखवीन की ज्याच्यातनं असे अख्खा सोफा भरून भाऊ बसलेले आहेत आणि सगळे कझिन्स तरीही मावत नाहीये. म्हणजे आम्ही सगळेजण सख्यासारखेच होतो रे एकत्र लहानपणापासून. म्हणजे कोणाला असं आम्हाला वाटतच नाही की आमचे आत्ते भाऊ आहेत किंवा चुलत भाऊ आहेत किंवा मावस. आम्ही इतके असे घष्ट आहोत सगळेजण टचवूड पण त्याच्यामुळे आमच्या सगळ्या राखी पौर्णिमा हे आम्ही सगळ्या एकत्रच सेलिब्रेट करायचो. आम्ही 4 बहिणी इकडे देशपांडे 4-5 बहिणी आणि कार्तू इकडची तर ती आम्ही 5 जणी आणि साधारण 10 एक भाऊ. बापरे. हो
आणि मोठ्यांचं पण तेवढंच. पण म्हणजे किती गिफ्ट मिळणार ना तुम्हाला? गिफ्ट म्हणजे आमच्याकडे असं म्हणजे वेडेपणा असतो माझे ना माझा फोन गेला रे, त्याच्यामधले व्हिडिओ सगळे गेले 8 वर्षांचा माझा डेटा उडाला. माझ्याकडे एकही फोटो नाही गेले 8 वर्षातला. पण आमच्याकडे ना लग्न समारंभ चालू आहे असं वाटतं, इतकं गच्च भरलेलं असतं आणि आम्ही असे 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 फिरत असतो आणि एकमेकांना हा हे तुझं गिफ्ट आहे, हे तुझं gift आहे, तू दिलंच ना मला, झालं माझं आपलं वगैरे हे सगळं आमचं चालू Gift असतं. देणं नावाची जी एक गोष्ट आहे. मध्ये काय लास्ट टाइम माझ्या बाबांनी सडनली उभं राहून डिक्लेअर केलं या वर्षीपासून आपण गिफ्ट नाही द्यायची द्यायला अजिबात गेलो. एकमेकांना. त्याच्यावर आम्ही सगळेजण उठून किंचाळून निषेध म्हणलं आम्हाला हवी आहेत गिफ्ट, आम्हाला द्यायचे आहेत पण गिफ्ट, प्लीज करू द्या आपण हे. पण भावांना द्यायची नसतील तर? नाही त्यांचं असं म्हणणं आहे की ते सगळ्यांकडे त्यांना चॉईस असतो का? चॉईस असतो. आमच्याकडे बहिणी पण देतात सगळ्यांना, सो सगळेजण सगळ्यांना गिफ्ट देतात. ओके. असा एक आमच्याकडे आहे प्रकार की सगळेजण सगळ्यांना गिफ्ट देतात. त्याच्यामुळे फार फार धमाल असते रे आमच्याकडे. त्यामुळे आम्हाला कधी लहानपणी एकमेकींना राखी बांधायची गरज नाही पडली. ओके. इतकी भावंड होती आजूबाजूला. माणसं रे, माणसं म्हणजे आमच्याकडे तू कधी आलास रे आमच्या घरात माणसं असायचीच कंपल्सरी. भाऊ तरी असायचेच, बहिणी असायच्या, आत्या असायच्या, कोणी ना कोणी असायचंच घरी. आणि अनअनाउन्स्ड येण्याची प्रथा आमच्याकडे आहे. म्हणजे तर कालचीच मजा अशी आहे की आम्ही 2-3 जणच काय, फक्त गौतमी आणि हे असं कार्बनचा वाढदिवस आहे तर आपण करूया वगैरे वगैरे वगैरे. सो माझा काका लाईक मी येतोय, ते आले, दंगा करायला सुरुवात केली. मग आमचा आणखीन एक विक्रम काका म्हणून तो दुबईला असतो, मग ते जाणार होते म्हणून ते आले. मग निशांत आमचा भाऊ आला. मग त्याच्यानंतर संध्याकाळी 6:30 कार्तिकी आणि सुयशचा फोन आला की आम्ही बर्थडे बॉयला भेटायला येतोय. आणि देन ती सडनली एक ह्यूज पार्टी झाली जी म्हणजे आम्ही रात्रभर मग दंगा केला, मग काय करावके आणि काय 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 सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण दिस इज अस, म्हणजे लहानपणापासूनच आम्हाला असं ही खूप काकू आज जेवायला येतोय असं सांगून गेलोय किंवा असं खूप काही ठरवून किंवा प्लॅन करून आम्ही कधीच काही केलेलं नाहीये घरामध्ये. त्यामुळे कधी असं एकटं नाही वाटलं. कुठल्याही सणासमारंभाला असं काय म्हणूया माणसं नाही आहेत किंवा आणि ती इतकी मोठी ताकद असते फॅमिलीज मोठ्या असणं किंवा माणसं. त्यामुळे आम्हाला ना बाहेरचे मित्रमैत्रिणी कमी आहेत आणि आम्हाला फॅमिलीत जास्त, फॅमिली जास्त मोठी आमच्यासाठी. आणि लहानपणापासून नाही तर जनरली असं होतं ना, तुमची फॅमिली मोठी नसेल तर तुमचे बाकीचे मित्रमैत्रिणी आणि ग्रुप असा खूप मोठा बनतो. बरोबर. पण आम्ही इतके ते आमचे मित्र हे भावांमध्येच आहेत सगळे. आम्हीच काही आमचं झालेलं असलं आयुष्यात, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते चल ना भेटूया ना वगैरे असे करूनच आमचे भावांमध्ये बहिणींमध्ये असतात. तर त्यामुळे ना आमचे असे मित्र कमी आहेत आणि फॅमिलीमध्ये ते सगळं जास्त आहे. किती मस्त आहे. पण म्हणजे बाहेरचे मित्र किंवा एक्स्ट्रा रिलेशनशिप्स बनवण्यापेक्षा घरातली आहेत ते सुद्धा इतके जवळचे आहेत की बाहेरच्यांची तशी गरज असतेच आपल्याला, नाही असं नाही. ते असतातच. हा, पण घरचेच इतके घट्ट आहेत. घरचे घट्ट आहेत. आणि अशा रीतीने चहा सुद्धा झालेला आहे. क्या बात आहे. कसा झालाय माहिती त्यात आपण पिऊन बघूया. चहाच्या रंगावरून कळतं चहा कसा आला रे. रंगावरून डार्क झालाय, डार्क. थँक्यू. डार्क टी. मी माझ्या कॉम्प्लेक्शनला शोभेल असा केला म्हणजे सांग भलं. चांगला झाला. हे फक्त काही कमाल ग वगैरे असं नाही केलं त्यांनी. तू माझ्या रिएक्शन वर नको जाऊ सगळं. तो मुळात चहा पित नाही, त्याला काय म्हणजे नाही, मग तू का त्याला कंपल्सरी चहा प्यायला लावलास? कॉफी केली? हरकत नाही, मी गोळी घरी येणाऱ्या माणसाला विचारायचं असतं ना कंपल्सरी, काय हवंय तुम्हाला? मला चहा आवडतो म्हणून तो म्हणाला आपण चहा करता करता बोललो तर छान वाटेल. मला चालणार आहे एक दिवस चहा गेला. प्लीज भांडू नका. मी पिऊ शकतो आज चहा. हो, तुला जेवढा जाईल तेवढा पी. आल्याचा रस आणि चहा असं आहे. मला तिचा चहा आवडतो, एवढा नाही आवडत. नाही, ही साखर परफेक्ट आहे. हा, साखर परफेक्ट आहे. नको पिऊस तू दे. आपण बसून बोलूयात आता. आपण आता इन जनरल चहा बनवताना
माणसांबद्दल बोलत होतो, म्हणजे तुम्ही दोघी माणसांबद्दल बोललात, तर रॅन्डम आहे खूप, पण तुला जर मृण्मयीला डिस्क्राईब करायचं असेल ती माणूस म्हणून कशी आहे, तर तू कसं करशील? आणि सेम तुला जर गौतमीला डिस्क्राईब करायचं असेल ती माणूस म्हणून कशी आहे, तर कशी करशील? आधी मोठ्यांनी सुरुवात करायची. मला ती अंदाज घेणार म्हणजे मी काय बोलते वगैरे बघते आधी आणि त्याच्यानंतर- मग ठरवते काय बोलायचं किंवा तिच्यावर. तिला उत्तर सुचलं नाहीये अजून. हे 2 शक्यता आहेत याच्यामध्ये. नाही, मला माहितीये तू कशी पण आहेस. त्याच्यातूनच माणूस म्हणून तर किती स्मार्ट आहे हे तुझ्या लक्षात आलं. बरोबर या प्रश्नाला आपण मोठ्यांपासून सुरुवात करूया. गौतमी माणूस म्हणून कशी आहे? आय थिंक मला कायम असं वाटतं की ती जगण्यास योग्य आहे, कारण तिला माणसांची खूप छान पारख करता येते. इनिशियली आय थिंक ती खूप मदत करते, पण ती खूप तिचं असं ठरतं की तू माझ्याशी कसा वागतोयस त्याप्रमाणे मी तुझ्याशी वागणार आहे. ओके, आय थिंक. आणि आमच्या दोघींमधला वेगळेपणा तो आहे की म्हणजे ती सांगेल म्हणजे तिला काय वाटतं माझ्याबद्दल. पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला याची जास्त मजा वाटते की गौतमी माणूस म्हणून डे बाय डे बदलताना आणि ग्रो होताना मला दिसते. म्हणजे जी 5 वर्षांपूर्वीपर्यंत मला असं कायम रादर माझं आणि आईचं तिच्याबद्दलचं मत होतं की ती खूप खूप जास्त अवलंबून असायची माझ्यावर. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिला मत हवं असायचं किंवा रुसवे फुगवे खूप होते की ताई तू वेळच देत नाहीस, आणि खूप कंप्लेंट्स होत्या आणि असं आणि तसं. आणि मग तिचं लग्न आल्यानंतर ऑब्व्हियसली ती आणखीन बदलली आहे, किंवा ज्या पद्धतीने ती ग्रो होती आहे किंवा ज्या पद्धतीने ती आणखीन पोक्त होत चालली आहे ना, मला त्याबद्दल खूप कौतुक वाटतं. कारण ती हुशार लहानपणापासून होती. ती समजूतदार खूप जास्त आत्ता व्हायला लागली. म्हणजे ती समजूतदार होती, पण ती आमच्या नात्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की ते खूप जास्त खुलत चाललंय डे बाय डे. आणि वी हॅड आवर मोमेंट्स, ब्लेम करणं असेल किंवा रुसवे फुगवे असतील किंवा, आणि ते मोस्टली सगळे ताई तू मला वेळ देत नाहीस किंवा ताईचे कुठे चुकले या सत्राखाली येणाऱ्या खूप गोष्टी होत्या काही वर्षांपूर्वीपर्यंत. ताईचे खूप चुकले. तर पण आता खूप गोष्टी बदलतात. ती चांगली माणूस आहे, म्हणजे ती दुष्ट नाही आहे, आणि ती खूप तिच्यामध्ये तो चांगुलपणाचा सुद्धा समतोल आहे, जो मला काही बाबतींमध्ये मला हेवा वाटतो त्या गोष्टीचा, की कुठपर्यंत जायचं आणि कुठे थांबायचं किंवा कुठे तो एक कट ऑफ असला पाहिजे. तर फक्त कधी कधी तिचं असंही होतं की नाही म्हणजे नाही, म्हणजे एकदा पुली मारली की मग ती बाबांवर खूप गेलेली आहे. मग ते म्हणजे मग ते आयुष्यभर ते गणित सुटत नाही आमचं. मग तो राग तिचा जायला आय डोंट नो किती वर्ष लागतील किंवा कसं काय होईल. पण अदरवाईज आमच्याकडे आय थिंक जर का खूप जास्त भान ठेवून लोकांबरोबर, नातेवाईकांबरोबर संपर्क ठेवणं असेल किंवा म्हणजे हे होतं गौतमीकडून शिकण्यासारखे गुण आहेत की ती पुण्यात आल्यानंतर जाऊन ती आजीला भेटते. माझं कित्येकदा असं होतं की मी फोन करून विचारलंय, पण मी जाऊन आजीला भेटले नाही आहे. मी सपोज पुण्यामध्ये आली आणि दमली आहे, थकली आहे, पण आजीबरोबर कॉन्टॅक्ट असतो. ऑब्व्हियसली मी पण जाऊन भेटते, मी असं नाही म्हणत आहे की मी जात नाही, पण गौतमीचं ते खूप ठरवून असतं. मे बी आईकडे ती असल्यामुळेही त्याचा एक तिला फायदा होतो. म्हणजे ती जेव्हा मुंबईवरून पुण्यात येते तेव्हा तो एक फायदा असतो की मी इकडे राहत नाही, आणि आपण इकडेच राहत असल्यामुळे जे एक रेग्युलरली भेटणं होत नाही ते होतं पुण्यात राहून माझं. पण अदरवाईज संपर्क ठेवणं लोकांबरोबर, कोणाचं काय चालू आहे, कोण कुठे गेलं आहे, किंवा एक पुढाकार घेऊन भेटणं असेल, भावंडांचं गॅदरिंग करणं असेल किंवा एक, तर त्या सगळ्यामध्ये ती खूप जास्त बेटर आहे माझ्यापेक्षा. मी खूप कमी पडते त्या सगळ्या गोष्टींमध्ये असं मला वाटतं. पण गौतमी चांगलं बोलली. ताई आता माझ्याकडे असं बघते, आता तुझी बाई आता तू बोल. म्हणजे मला असं अगदी मनापासून वाटतं की आमच्या स्वभावांमध्ये जर का कोणी बेटर पर्सन असेल जास्त काइंडनेस वाईज, तर ती ताई जास्त आहे. म्हणजे जसं ती म्हणाली की मी मनात ठेवू शकते राग बरेच दिवस, किंवा मला तो लेट गो पटकन करता येत नाही, इझिली करता येत नाही, जो तिला खूप पटकन करता येतो. म्हणजे तिच्या आणि माझ्या भांडणांमधला सुद्धा ती त्या मनाने खूप पटकन लेट गो करते राग, आणि जो की मी खूपदा म्हणजे मी मग
वाईट वागते ती मोठी आहे ना, तिला करावं लागत असेल ना. नाही पण तिला कदाचित तिला आता ते इतके वर्ष मी पूर्वी तर मी खूपच रुसवी म्हणजे सतत रुसलेली असायचे तेव्हा तर आम्ही त्यामुळे काय तिला ती म्हणायचं त्याला? सवय- कुठला कांदा म्हणतो आपण? रुसका नाही चिडका काय कांदा नाही. चिडका चिडका कांदा कांदा, हा. चिडका बिब्बा असं. हा, मला कशावरनं तरी माझा मूड गेलेला असायचा सारखा पूर्वी तर त्याच्यामुळे त्याच्यातही तिला त्याची एक तर सवयही खरं तर आहे लहानपणापासून खूप आणि ती पटकन नाही म्हणजे आत्ता परवा आमचं एक असं काहीतरी मेजर काहीतरी बावट गोष्टीवरनं भांडण झालं होतं आणि ज्याच्यावरनं ती ओके असं वागणारच का ठीक आहे असं करून तिने ठेवला ती पण कमी चिडत नाही म्हणजे तशी ती दाखवते तरी ॲटलिस्ट की मी चिडली आहे कदाचित ते मला फक्त दाखवण्यासाठी असतं पण त्याच्यानंतर कट्टू मला असा खूप त्रास व्हायला लागला आणि मग मी रडत फोन केला तिला आणि मग ती हसायला लागली कारण मी साधारण ओठ काढून रडत होते आणि माझ्याकडे फोटोज आहेत त्याचे, मी स्क्रीनशॉट काढलेले तुला दाखवू शकते ती थोड्या ताई वेळात. तू माझ्यापासून लांब जातीयस वगैरे असं आणि मला तिचं एकतर ती म्हणली तसं मी लहानपणापासून खूप जास्त डिपेंडंट होते तिच्यावर कारण ती ते इतकं मोठ्या बहिणीचं म्हणजे माझ्यावर तिचा इतका ऑरा होता लहानपणापासून की ती करते ते सगळं भारी म्हणजे मी आता परवा पण एका रीलमध्ये म्हणे की ताई वापरतीये परफ्यूम तर हे भारी असणारच सो ती जे काही गोष्टी करते आहे किंवा ती डान्स करत असेल तर डान्स ही खूप भारी गोष्ट आहे ती ऍक्टिंग करत असेल तर ऍक्टिंग ही खूप भारी गोष्ट आहे तेव्हा तर मला थोडंसं क तुकडीबद्दलही वाटायला ती अरे तुकडेच होती तिला वाटायचं क तुकडे भारी आहे. म्हणजे हे लोक खूप मजा करतात वगैरे हे धमाल करतात का हे सगळ्यामध्ये असतात वगैरे असं हे माझे सगळे पॉईंट ऑफ व्ह्यू असे होते ताई जे कर ती एखादी गोष्ट चुकीची जरी करत असेल तरी ती ते भारी आहे तर तो जो ऑरा होता ना तर त्याच्यामुळे मी खूप जास्त तिच्यावर डिपेंडंट आणि अशा सगळ्या गोष्टी होते पण मला वाटतं ती पर्सन म्हणून खूप जास्त गोड आहे पटकन विश्वास ठेवणारी आहे सगळ्यांवर सगळ्यांसाठी खूप पटकन करणारी आहे आणि एक घर बांधून ठेवणं जे असतं ना म्हणजे जे बाबांकडनं अगेन तिला आलं आहे की घराला एक बांधून ठेवणं असतं किंवा एक सगळ्या गोष्टी काय म्हणतो आपण त्याला माझ्यापेक्षा जास्त तू नाही कॉन्टॅक्ट ठेवणं इज डिफरंट पण एक मोठं भावंड म्हणून जे सगळ्यांना बॉसगिरी नाही म्हणणार मी त्याला त्याच्या अँकरचं जे काम करतं अँकरचं काम करतं किंवा एक थोडंसं सगळ्यांना ओरडणं असेल योग्य त्या वेळेला तिच्यात फिल्टर नाही आहेत फारसे म्हणजे ती कोणालाही तुला ओरडू एकदा अनुभव शकते. आलाय त्याचा? हा, ती नो फिल्टर आहे म्हणजे कधी कधी असं तिला सांगावं लागतं काही असं नसतं वागायचं असं असं पटकन नाही बोलायचं हा वगैरे असं तिला सांगायला लागतं सो तिच्यात फिल्टर नाही आहेत अजिबात जी की खूप छान गोष्ट आहे एकूणच बाकीच्या आयुष्यासाठी इंडस्ट्रीसाठी मला माहिती नाही ती चांगली गोष्ट आहे की नाही फिल्टर नसणं नंतर विचार करते मी एवढी बोलून आली आहे. हो म्हणजे आपण पहिल्यांदाच भेटलो होतो असं. खूप रंड होत आणि हा, म्हणजे आणि त्यामुळे ना तिच्या प्रेमात पडणारी पण खूप माणसं आहेत पटकन ती जवळ असं करून घेते समोरच्याला आणि अर्थात म्हणजे माझ्यासाठी तर यार ती सगळं आहे एव्हरीथिंग पण ते माझ्यासाठी पण आहे गौतमी बरोबर आम्ही इनफ होत एकमेकींना म्हणजे जेन्युअनली आम्ही इनफ होत एकमेकींसाठी आम्हाला आणि ती इतकी मजेची पण गोष्ट आहे की आम्ही एकाच इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आत्ता काम करतोय की जिथे खूपदा असं होतं की तुला कळतंय का मी काय म्हणतीये ते कारण आपल्याला बरेचदा त्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द नाही मिळत आपण या इंडस्ट्रीमध्ये आपण डील करतो ते इमोशन्स बरोबरच म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये पार 0 ते 100 हे काटे आपले सतत हलत असतात मग ते तुम्ही सेटवरती असताना असू देत एखाद्या भूमिकेची गरज असताना असू देत पण तू इमॅजिन कर की गेली 15, 17, 18 वर्ष जेवढा काळ शूट करतोय तेव्हा परकाया प्रवेश आणि दुसऱ्यांची दुःख दुसऱ्यांचं सुख त्या कॅरेक्टरचं काय म्हणणं आहे ते तर तुम्ही सतत इमोशन्स बरोबर डील करत असता त्यामुळे खूपदा असं होतं की कधी कधी बॅलन्स हां म्हणजे मूड स्विंग्स कधी कधी होऊ शकतात किंवा कधी कधी काहीही कारण नसताना तुम्ही कुणाचं तरी भलत्याचं दुःख किंवा भलत्याचं म्हणणं तुमच्या घरी घेऊन येता आणि त्या सामान्य लोकांना तसंच्या तसं तुम्हाला सांगता येईलच असं नाही पण जेव्हा गौतमी सुद्धा सेम क्षेत्रामध्ये आहे आणि ती सुद्धा साधारणपणे सिमिलर अनुभवांना जेव्हा सामोरी जाते तेव्हा खूपदा काही न बोलता सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मला कळत आहे ना जाऊ दे नसायची सोड नाही होत ना किंवा गौत्या माहिती आहे तुला नवीन आहेस का
तर ही देवाणघेवाण किंवा हे एकमेकांची समजूत घालणं असेल हे खूप सोपं होऊन जातं आमच्यासाठी. आणि म्हणून मला असं काय वाटतं की आम्ही इनफ आहोत एकमेकींना. आणखीन गोष्टींची मला कधी गरज नाही पडली आहे. किती मस्त आहे पण हे, म्हणजे तुम्हाला वेगळे मित्र बनवण्याची गरजच वाटत नाही ज्यावेळेस तुमची भावंडच तुमच्या इतकी जवळची असतात. हो, यू आर कम्प्लिटली राईट की आम्हाला बाकी गोष्टींची म्हणजे मध्यंतरीचा एक काळ असा होता की जेव्हा मी नव्हते ऑल राईट. म्हणजे बऱ्याच गोष्टी आजूबाजूला चालल्या होत्या, बऱ्याच गोष्टी बदलत होत्या आयुष्यातल्या. आणि एक पॉईंट असा आला होता की मला म्हणजे गरज पडेल की काय, मला थेरपिस्टकडे जायला लागेल की काय, किंवा असं काहीतरी करायला लागेल की काय, असा विचार चालू असताना देन मी स्वप्नीलशी बोलले, मी गौतमीशी भरभरून बोलले, मी माझ्या आईशी भरभरून बोलले. आणि मी माझ्या मित्रमैत्रिणींना फोन करून आय स्टार्टेड टॉकिंग टू देम की काय होतं आहे, चूक आहे, बरोबर आहे. आणि कोणी जज नाही केलं. आणि मला त्याच्यामुळे मला गरजच पडली नाही आहे कधी कोणाकडे जाण्याची किंवा कधी. तर ते आहे आणि मी वाटेल ते बोलू शकते, ही फॅक्ट आहे. ते मलाही ते इनिबिशन नाही आहे की मी हे आईला कसं सांगू किंवा मी गौतमीला कसं सांगू किंवा माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा कसं सांगू, इवन इफ मी रॉंग आहे. म्हणजे जगात कोणाला माहिती नसतील ती डार्केस्ट सिक्रेट्स आमची एकमेकींना माहिती आहेत सगळी. रिअली. हा, म्हणजे जगातल्या आमच्या कदाचित आई-बाबांना पण नवऱ्यांना नाही पण माहिती माहिती, नवऱ्यांना पण नसतील माहिती पण ती नाही. आम्हाला एकमेकींची माहिती आहे. किती मस्त आहे हे. तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे मला हे मी कायम ऑब्झर्व करतो की दोन बहिणी ज्यावेळेस चांगल्या मैत्रिणी असतात, एक तर शक्यतो दोन बहिणी असतील तर त्या खूप चांगल्या मैत्रिणी असतात आणि त्यांची मैत्री आयुष्यभर टिकते. नॉट नेसेसरली दोन भावांच्या बाबतीत हे कायम खरं असेल. म्हणजे जर 100 पैकी 80-90 चांगल्या मैत्रिणी जर बहिणी असतील तर त्यातले कदाचित 50-60 किंवा त्यापेक्षा कमी दोन भाऊ तितके चांगले मित्र असतात आणि दे गो लॉंग वे. हा डिफरन्स तुम्हाला जाणवतो का एकतर हे? कारण हे आपण कायम बघतो ना की आई आणि मावशी हिचा जो एक कॉल सुरू असतो किंवा काही झालं की आईचा पहिला फोन मावशीला जातो. तर हे जे दोन म्हणजे फिमेल एनर्जीज एकत्र येणं आणि त्या एकमेकींसाठी कायम पूरक असल्यासारखं काम करत राहणं आणि दे गो लॉंग वे. पण शेअरिंग हे दोन भावंडांमध्ये, मग मुलांमध्ये जितकं होतं आणि मुलींमध्ये जितकं होतं यात खूपच फरक आहे. पण तो मुलांचा आणि मुलींचा फरक आहे असं मला वाटतं. जनरली सुद्धा इवन तू मैत्रिणींच्या बाबतीमध्ये ऑब्झर्व केलं असेल तर ज्या डिटेलमध्ये एक्झॅक्टली मैत्रिणींशी बेस्ट फ्रेंडशी जे बोलणं होतं ते खूप वेगळ्या लेवलचं असतं आणि मित्रांमध्ये ते वेगळ्या लेवलचं असतं. सो म्हणजे हगलमुतलं सांगणं जे अगदी आपण म्हणतो ना, खरंच अक्षरशः हगलमुतलं सांगणं, म्हणजे लहानपणामध्ये ती टर्म आपण ऐकली वगैरे सगळ्या हगल्यामुतल्याला, तर तसं आहे खरंच. तर ते त्या मुलींच्या ह्याच्यात जास्त तो फरक आहे अगदीच. ठीक. आमच्यात सुद्धा खूप भांडणं, अशी पराकोटीची भांडणं सुद्धा झाली आहेत, पण आईने असं खूप त्या आम्हाला परत नॉर्मलाइज केलंय. एक तर मला आईचा फोन असा आठवतोय की आईने मला फोन करून फुल मेलोड्रामा, म्हणजे आईचा असा, आता ठीक आहे, आता माझ्या 2 मुली जर का अशा वेगवेगळ्या वागणार असतील आणि अशी म्हटलं हे आई झालेलं, म्हटलं बेसिक भांडण झालंय आमचं, आम्ही होऊ 4 दिवसात ओके, तुझं काय चालू आहे म्हटलं, हे कुठून येत आहे तुझं सगळं की तुम्ही आता सिनेमातही एवढ्या एक्सटेंडची गरज नाहीये म्हणजे आपल्याला दाखवण्याची. आणि आम्ही होत म्हटलं इतपत आईला असं सतत, तिला एवढं वाटतं की तुम्ही दोघी जणी कायम आयुष्यभर एकमेकींसाठी असला पाहिजेत. तर त्यामुळे तिने वाढवलं पण तसंच. मला त्याचा खूप त्रास झाला, कारण सांगते मी आधी कारण सांग ना, मग नंतर हाच. आई सतत गौतमीला बरोबर घेऊन जा सगळीकडे आणि हे इतकं पेद्रण, इतकं रडकं होतं लहानपणी. माय गुडनेस, तुला सांगते ते पाप्याचं पितर होतं एकतर, आणि आम्ही असे दणकट होतो, तर आम्ही असे धपाधप खेळायला वगैरे जायचं आणि ते ताई माझा हात ताई मला शूज घालून दे आणि असं. आणि आई डिपेंडन्सी, तू म्हटलं ना मग अशी डिपेंडन्सी इतकी होती सगळ्या बाबतीत तिच्यावर. एकतर माझा अख्खा ट्रेक गौतमीने जी वाट लावली आहे माझी यार, ती सॉक्स पण घालायची नाही स्वतःचे. 7वीत होती का 6वीत? 5वीत 6वीत होते, लहान होती ती. आणि आई म्हणजे मला माझं जायचं होतं, मी काहीतरी 9वीची परीक्षा झाली होती, 10वी झाली होती. मला विचार, मला माहिती आहे सगळं किती काय झालंय ते. 10वी झाली असेल माझी.
आणि हिची सॅक मी व्हायच्या, हिला सॉक्स घालून द्या, हिच्या बुटाच्या लेस बांधून द्या, त्याच्यानंतर हिचा हात धरून सगळीकडे हिला ट्रेकभर चालवा. मला काहीच मजा नाही करता यायची. आणि तिने इतकं छळलं होतं ट्रेकला तर मला. तुम्हाला बाहेर बिहेर जावं लागतं ना शिशूला सगळ्याला, तर तेव्हा ही ताई ये नाही, मला काहीच नाही. म्हणजे मी त्याच्यानंतर आल्यावर मी रडले होते आणि मी आईला सांगितलं होतं की तू जर का अशी वागणार असशील आणि सगळीकडे जर का तू गौतमीला पाठवणार असशील तर दिस इज रॉंग म्हणून वगैरे असं माझ्या घरामध्ये. पण त्याच्यानंतर ऑब्व्हियसली ती पूर्ण बदलली. ती भयंकर घाबरट होती अरे लहानपणी. पण इट वॉज फन. म्हणजे ते जर का केलं नसतं तर आज काय आठवण हसलो असतो असं. फेअर मला जेन्युनली हे विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही आता एका इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करता आणि स्पेसिफिकली गौतमी तुझ्यासाठीचा हा प्रश्न आहे, कारण की मृण्मयी खूप आधीपासनं या इंडस्ट्रीत काम करते आणि खूप सुरुवातीच्या कामापासनं तिला रेकग्निशन मिळालं, तिचं अप्रिसिएशन झालं. अशाच इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तू तुझं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड कम्प्लीट करते, मग येते आणि कायमच म्हणजे सगळ्याच टिपिकल महाराष्ट्रीयन घरांमध्ये भावंड असली की त्यांच्यात तुलना कंपॅरिझन होतेच. ही असं काम करते, ती तसं काम करते, मग अच्छा मग दोघी सारख्याच दिसतात, मग त्यापेक्षा हिलाच कास्ट करूयात का, हे असं होतं का? आणि कंपॅरिझन तुमचं एकाच इंडस्ट्री काम करत असताना होतं का आणि त्याचा किती त्रास होतो? मला ना कंपॅरिझनची तसं म्हणायला खूप लहानपणापासून सवय होती. घरातनं नाही तशी, पण शाळेतनं. कारण अर्थात सेम शाळा, नंतर सेम कॉलेज, 11वी-12वी तरी ॲटलिस्ट. त्याच्यामुळे काय व्हायचं ना, ताई 5 वर्ष आधी ऑलरेडी तिने एस्टॅब्लिश केलेलं होतं स्वतःला. ती फोक डान्समध्ये होती, ती वाद्यवृंदात असायची, शाळेच्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये असायची. आणि मी गेल्यानंतर अर्थात ते पहिलंच असं झालं की मृण्मयीची बहीण, म्हणजे मृण्मयीची बहीण म्हणूनच ओळखायचे मला अख्ख्या शाळेमध्ये. म्हणजे सगळ्या बाई तशाच ओळखायच्या. तर तेव्हा ही पहिली कंपॅरिझन थोडीशी व्हायची, खूप जास्त नाही पण व्हायची. म्हणजे आता डान्सच्या बाबतीत तेव्हा मला आठवतंय, मला म्हणत होते की फोक डान्समध्ये, आणि मी म्हटलं मला नाही अगं मृण्मयीची बहीण ना तू डान्स नाही करत वगैरे हे झालेत तेव्हा. आणि मी त्यांनी काय झालं ना, तेव्हा मी थोडी आणखीन अशी होत गेली की एक आपण कोशात जातो ना थोडेसे की अरे बापरे आपल्याला नाही जमत कदाचित ताईसारखं, आपल्याला नाही. तर ही तेव्हाची कंपॅरिझन, मला तेव्हाची सवय होती. इंडस्ट्रीत आल्यानंतर ना अशी खूप कंपॅरिझन परत एकदा कानावर नाही पडली डिरेक्टली की मृण्मयी असं काम करते किंवा सुरुवातीला मला नाटकाच्या काळात आठवतंय, मला माझ्या एका डिरेक्टरनी सांगितलं होतं की तू खूप मृण्मयीसारखं काम करतेस. तर मी म्हटलं अरे आमची एकूणच अनेकदा बोलण्याची सवय सुद्धा सेम आहे. म्हणजे आम्ही अनेकदा एका वेळेला एक वाक्य सेम, म्हणजे पॉजेस सकट सेम बोलतो. तर ही आमची खूप लहानपणापासूनच आहे तसं. तर आम्हाला अनेकदा विचारतात पण की तुम्ही ट्विन्स आहात का वगैरे, पण आमचा आवाज सुद्धा अनेकदा सारखा येतो. तर ही तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तू अशी मृण्मयीसारखं काम करतेस. तर म्हटलं बाबा हे मी असते तर मी असंच काम करते, मी काही तिला डोळ्यासमोर ठेवून काम करत नाहीये. पण मला आठवतं की गालिब करताना चिन्मयदादांनी माझ्यातला एक तो थोडासा हे बदलला होता की एक तुझं एक वेगळं काहीतरी दिसलं पाहिजे. तू आणि ती या गोष्टी तुम्ही जेव्हा सेम इंडस्ट्रीमध्ये काम करता तेव्हा त्या इतक्या सिमिलर नाही दिसल्या पाहिजेत. तुझं एक स्वतःचं काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. ते मला कुठेतरी माझ्या नाटकात सापडलं पहिल्यांदा. पण तू जे म्हणालास ना की कास्टिंग करताना किंवा या सगळ्या गोष्टी करताना, तर मला ते एक फार मजेशीर वाटतं की लोकांना असं वाटतं बरेचदा की सहज असेल ना यांच्यासाठी की ही मोठी बहीण आधीपासनं इंडस्ट्रीमध्ये आहे, नेपोटिझम वगैरे. हा म्हणजे नेपोटिझम तर ते म्हणजे नेपो नेपोसिस्टच्या बाबतीत काय कितपत आहे मला माहिती नाही. लोकांना असं वाटतं बरेचदा की यांना काय सोपं गेलं असेल वगैरे. तर मला वाटतं की जास्त अवघड आहे, कारण आम्ही सेम वेळेला आहोत. एक काळ असा आहे की जेव्हा आम्ही दोघीही सेम वयाच्या दिसतोय आणि आम्हाला कामं करायची आहेत. सो तेव्हा खूप अवघड आहे. दुसरी गोष्ट, मी मध्ये असंच एका रियालिटी शोमध्ये एका माणसाला बोलताना ऐकलं होतं की जेव्हा तुमचा भाऊ किंवा सख्खी मोठी बहीण हे ऑलरेडी खूप फेमस असतात, तेव्हा त्यांचे जे मित्र आहेत ते तुम्हाला काम देताना पहिले अर्थात त्यांचा विचार करतील कधी, ऑफकोर्स, आणि ते तसंच होणार. आणि त्यांचे जे शत्रू आहेत ते पण तुम्हाला काम देणार नाहीत. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी तुमची काही दारं ही बंद झालेली असतातच, त्यातनं तुम्हाला पुढे तुमचे मार्ग काढायचे असतात. डिरेक्टली कंपॅरिझन म्हणू तर तशी
माझ्या कानावर कधी, मला माहिती नाही ताईच्या कानावर कधी पडली माझ्या का? कानावरती कंपॅरिझन नाही, पण माझ्या कानावरती कायमच गौतमीचं कौतुक खूप पडलेलं आहे. म्हणजे काय सुंदर काम करते का ती, काय काय कमाल आहे का तुझी बहीण, हे माझ्यापर्यंत खूपदा आलेलं आहे. आणि आत्ता लाभले आम्हाचं भाग्यानंतर तर गौतमीची गाण्याची बाजू सुद्धा खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोचते. आणि गौतमीला थोडासा उशीर झाला म्हणजे इंडस्ट्रीमध्ये. याचं कारण म्हणजे मी खूप लहानपणीपासून मला माहिती होतं की काय करायचं आहे. पण गौतमी अभ्यासात पण इतकी जास्त हुशार होती ना की होता तो एक पॉईंट आमच्या म्हणजे इवन आमच्या घरामध्ये सुद्धा तो एक मोठा डिस्कशनचा मुद्दा होता की गौतमीने काय केलं पाहिजे. किंवा मी खूप काळ या मताची होते की आधी मी खूप सपोर्ट केला तिला की तू या इंडस्ट्रीमध्ये ये, पण त्याच्यानंतर माझं असं थोडंसं म्हणणं होतं की गौतमी तू विचार कर आणि तू, कारण ती एवढं उत्तम, तिचा तो दुसरा करिअर ग्राफसुद्धा इतका फिनॉमिनल सुरू झाला होता. आणि ती आहेच आहे, म्हणजे ती हुशार आहे, ती मॅनेजमेंट स्किल्स त्याच्याकडे उत्तम आहे, डेस्कवरती म्हणजे ती 100 लोकांना सांभाळू शकते. तर मी पण तिला म्हणत होते की गौतमी विचार कर इकडे येण्याच्या आधी, कारण आहे हे अनसर्टन आहे एक क्षेत्र आणि मला माहिती आहे की काय पद्धतीचं तुम्हाला माइंडसेट असायला लागतो. पण देन तिचं ठरलं की नाही ताई, तर मुळात तिला यायला थोडासा उशीर झाला या इंडस्ट्रीमध्ये. ती जर का आम्ही जेन्युअनली एकत्र सुरू केलं असं तर आणखीन आमच्या दोघींचे करिअर ग्राफ वेगवेगळे असले असते. म्हणजे तो आणखीन वेगवेगळा मार्ग तिला खूप लवकर मिळाला असता. पण झाला म्हणजे तिला तसा थोडासा. पण मला असं वाटतं की ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या असतात तेव्हाच त्या घडतात आणि त्या छान असतात तेव्हाच घडणं. म्हणजे मी आता असं नाही म्हणजे मी सुरुवातीला म्हणायचं की उशीर झाला आपल्याला थोडासा यायला वगैरे, पण आता मला असं नाही वाटत. मला वाटतं की ठीक आहे, हे तेव्हा मला कदाचित तो अनुभव मिळून इथे येणं जास्त चांगलं होतं कदाचित माझ्या करिअरसाठी. मला माणसांचे जे आधी अनुभव आले ते मला इथे आल्यानंतर त्याचा उपयोग खूप झाला. त्या कॉर्पोरेट आयुष्याचाही एक खूप छान उपयोग झाला इथे. तर त्यामुळे मला असं काही वाटत नाही की खूप उशीर झाला. आणि त्यामुळे आता जे चाललंय ते छान चाललंय. आणि मला म्हणजे आम्ही असं म्हणतो की ताई तू फिल्म्स कर, मी नाटक करते. आम्ही मध्ये डिस्कशन केलं होतं की जाऊ देत, फिल्म्स काही माझ्यासाठी नाहीत, तर तू फिल्म्स करत राहा, मी नाटक करत राहते एका साईडला. नाही, पण मला गौतमीला डिरेक्ट करताना किंवा रायटर म्हणून पाहायला सुद्धा खूप आवडेल. म्हणजे आता माझं तू बोलना मधलं एक गाणं गौतमीने लिहिलं होतं, तर ह्या बाजू एक्सप्लोर ती करते आणि मला त्याचा खूप जास्त आनंद होतोय, कारण त्याही इम्पॉर्टंट आहेत. तुला मी मजा सांगते, लाभलेच्या प्रयोगामध्ये आम्ही एका ठिकाणी दोघी एकत्र गातो आणि आम्ही एकमेकींकडे बघत नसतो. तुला मजा वाटेल, आम्ही श्वास सुद्धा वेगवेगळ्या प्रयोगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी श्वास कधी कधी घेतला जातो किंवा एखादा पॉज लांबतो, तोही आमचा ऑटोमॅटिकली सिंकमध्ये होतो. म्हणजे आता ह्याला काय करायचं, म्हणजे ते कुठले जुळे असतात ते सेम गोष्टी करतात वगैरे वाले असे असतात बघ, ते सिमिलर गोष्टी एका वेळेला करत असतात. तर आम्ही त्या 5 वर्षांच्या गॅपनी त्या जुळ्या असतात. मला मृण्मयीला खरं तर हा प्रश्न आहे, म्हणजे कारण मी पण आम्ही 2 भावंडांमधला मी पण मोठा आहे. डू यू फील की तुला मोठी बहीण असल्यामुळे काही वेळेस गोष्टी ओव्हर कॉम्पन्सेट कराव्या लागतात, कारण तू तुझ्या धाकट्या बहिणीच्या बाबतीत त्या गोष्टी कशा घडतात किंवा घडू शकतात हे थोडं जास्त आधी प्रेडिक्ट करू शकते आणि त्याच्यामुळे तुला काही वेळेस थोडं जास्त मॅच्युरिटी घ्यावी लागते. काही वेळेस एनिवे आपल्याला थोडी जास्त जबाबदारी घेण्याची मोठ्यांना सवय लावलेली असते, घरामध्ये लावलेली असते, म्हणजे आपल्याला घ्यायची असते का नाही याला किंमतच नसते. तुला घ्यायला लागेल, घे हिला आणि जा. हा, आणि तसंच तुझ्या बाबतीत ठीक आहे, ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी नाही घेतली तरी चालणार आहे आणि मग त्याच्यामुळे मला ऍक्च्युअलीच मी गोष्टींची जबाबदारी खूप उशिरा घ्यायला लागली, असं झालं का? तिच्या बाबतीत असं मला नाही वाटत असं झालं. तेवढं नाही झालं, पण मी एक पटकन छोटासा किस्सा सांगते. मी जेव्हा मुंबईत राहायला आले, तर ताई जेव्हा मुंबईत राहायला आली होती तेव्हा ती पूर्ण नवीन होती. सो तिच्यासाठी तिला सगळा बेस क्रिएट करायचा होता. वेराज मी जेव्हा आले मुंबईत तेव्हा मी सुरुवातीला ताईकडे राहत होते. मी जेव्हा पहिलं माझं भाड्याने घर घेतलं तेव्हा मला आठवतंय की ताईनीच ते फायनल केलं. हा, ताई म्हणाली हा हे छान आहे, तिनीच एजंट पाहिला, तिनीच ते फायनल केलं, तिनीच माझं शिफ्टिंग केलं. ते घर मी जेव्हा सोडलं तेव्हा तिकडनं बाहेर पडण्याचं शिफ्टिंग सुद्धा तिने एकटीने केलं होतं. मला आठवतच नाही का ते असं सगळं केलेलं होतं किंवा का असं झालेलं होतं, पण
तिनेच केलं होतं ते. माझं दुसरं घर दुसऱ्या सिरियलच्या वेळेला तेही तिनेच ठरवलं. तीच जाऊन मीटिंग करून आली. सो ना मला जरा मी आणि स्वानंद जेव्हा शिफ्ट होत होतो एकत्र, तेव्हा जरा मला असं झालं होतं की अरे घर कसं काय करतात नक्की, कसं शोधायचं असतं इथपासनं एअरबीएनबीवर. तर ते माझ्यासाठी खूप नवीन होतं सगळं की अरे याच्यावर बघा त्याच्यावर बघा. तर मला त्या खूप गोष्टी माहिती नव्हत्या. इतके वर्ष मुंबईत राहून सुद्धा माझ्यासाठी त्या नवीन होत्या, कारण जेव्हा जेव्हा मी नंतर जायचं तेव्हा मी ताईकडेच राहायचे. सो डिपेंडन्सी होती ती. पण तू खूप करेक्ट बोललास की आपल्याकडे ना म्हणजे आय थिंक जगात मला माहिती नाही पण भारतामध्ये ही प्रथा आहे की मोठ्या भावंडांनी लहान भावंडांची काळजी घ्यायची असते. हे मी आयुष्यभर माझ्या बाबांना मी अजूनही करताना बघतीये. ओके, म्हणजे माझे बाबा आता 75चे आहेत, त्यांची भावंडं पण 60 उलटलेलीच आहेत आत्ता सगळी, पण तरीसुद्धा ते बाबांशी बोलून किंवा आमच्या घरामध्ये सुद्धा हायरार्की वाईज मामाशी बोललं पाहिजे. म्हणजे माझे बाबा जो काही निर्णय सांगतील तो फुल अँड फायनल असेल अशातला आहे. तर त्याच्यामुळे ते माझ्यामध्ये तसं आलं. म्हणजे मला असं वाटतं की आय एम रिस्पॉन्सिबल. म्हणजे आणि फक्त गौतमच्या बाबतीमध्ये नाही, जनरली सुद्धा म्हणजे इन जनरलच मग ते पर्सनॅलिटी मध्ये झिरपतं. हो हो हो. मग तुम्ही मोठे असलात की तुम्ही मोठेच राहता आयुष्यभर, अशी ती मजा होते. पण आय गेस दॅट हेल्प यू फॉर तुझे सिनेमे आणि या सगळ्या गोष्टी ना, एक थोडे ऑथॉरिटी किंवा लवकर गोष्टींचा चार्ज घेता आला त्याच्यामुळे. हो 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 ऍब्सोल्युटली. पण आणि इट्स अ गुड थिंग यार. आय थिंक म्हणजे ते म्युच्युअल फिलिंग असतं की जसं तुम्ही रिस्पॉन्सिबल तुम्हाला वाटतं त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा तेवढं सेफ किंवा सिक्युअर्ड वाटणं ही पण आय एम शुअर ती फार गोड गोष्ट असणार आहे की हा ताई आहे ना, किंवा काही लागलं तर म्हणजे मला मुम्मा म्हणतात सगळेजण, तर मुम्मा ताई ते अशी बोलतो टाईप्स असं त्यांचं एक असतं. पण होतं तसं आणि ते आपल्या आहे, ते आपल्या संस्कृतीमध्ये ते आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. तुम्हाला ओव्हर कॉम्पेन्सेट करायला लागतात किंवा लहानपणी सोडून देणं हे मोठ्यांनी करण्याची गोष्ट असते की तू मोठी आहेस ना, तू समजून घे. तू मोठी आणि आहेस त्याचा ना. फायदा आम्ही पुरेपूर घेतो. लहान भावंड अनफॉर्च्युनेटली हा एक्झॅक्टली. त्या वयातला असतो तो, पण तो आम्ही घेतो. नाही, आयुष्यभर घेतात प्लीज. आता नाही घेत. आता एवढं आई म्हणत नाही की तू मोठी आहेस ना, पण अजूनही ते अगं पण मग तू समजूतदार आहेस ना, तर ते मोठी आहेस तर तू समजूतदार आहेस ना, तू सोडून दिलं पाहिजेस वगैरे असं इथपर्यंत शिफ्ट झालंय. पण ते होतं. ओके, जर तू गौतमीची धाकटी बहीण असतीस आणि तू जर मृण्मयीची थोरली बहीण असतीस, तर तुम्ही दोघी कशा बहिणी असता? मी इमॅजिनच नाही करू नाही हो, मी पण नाही इमॅजिनच नाही करता मी येत. इमॅजिनच नाही करू शकत आहे. मी स्वतःला बघूच नाही शकत आहे की पण तुला ती कशी वागली तू अशी माहिती आहे ना, म्हणजे तुझी धाकटी बहीण कशी आहे तुला माहिती आहे सेम ना. पर्सनॅलिटी जर का तू म्हणत असशील तर म्हणजे मग मी लाईक मी मोठी असून मी पेदरी असते आणि ती नॉट रिअली. मी वेगळं काहीतरी बोलणार आहे. मला असं वाटतंय की आत्ता आमच्या लाईफमध्ये ती फेज चालू आहे की जिथे ते रोल रिव्हर्सल झालेलं आहे ऑलरेडी. आणि बरेचदा गौतमी म्हणजे आता ती माझी फॅशन गुरु आहे किंवा आता मी सतत तिची बोलणी खाते की ताई म्हणजे ताई तुला कशी अक्कल नाही, ताई तुझा ड्रेसिंग सेन्स खराब, ताई तुला नटता येत नाही, ताई तुला म्हणजे काय घालायचं हे कळत नाही. तर मी दिवसातून 56 वेळेला ऐकते. त्याच्यानंतर शूटिंगला जाताना आता मी गेली 19 वर्ष जवळजवळ काम करते, पण परवा गौतमीने मला एक लिस्ट पाठवली ओके की शूटिंगला जाताना हे सामान तुझ्याकडे असलं पाहिजे. आणि द फॅक्ट इज की ते मी नाही कधी कॅरी केलेलं आतापर्यंत माझ्याबरोबर. काय होतं त्याच्यात? अरे सगळं खाण्याचं असेल, ड्रायफ्रुट्स तू ठेवले पाहिजे, थोडंसं काहीतरी तुझ्याबरोबर एक तुझा स्वतःचा मग असला पाहिजे. आणि हे मला लोकही सांगतात, पण मी अशीच जाते. अरे म्हणजे म्हणजे ती आहे ते छान आहे, पण यार काय आहे, तुम्ही जेव्हा 14-15 तास शूट करत असता तेव्हा ती उभी असते सारेगमपला, तर ती पूर्ण वेळ तिथे उभी असते. तुम्ही एवढ्या हिल्स घालून उभे असता, तर तुम्हाला या सगळ्याची गरज असते तुमची तब्येत नीट ठेवण्यासाठी. तुमचा डाएट अगदी नाही म्हणणार मी, पण तुम्ही नीट राहायला पाहिजे ना. तुम्हीच जर का दुसऱ्याशी गळून जात असाल पूर्ण, तर काय उपयोग आहे? बरोबर.
तर यासाठी पण हे व्यवस्थित होतं किंवा आता तू काय घालणार आहेस कपडे ते मला पाठव, मग गौतमी ते अप्रूव्ह करते आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हणते ओके ओके फाईन, हा हे चांगले वाटत आहेत किंवा असं असं चालू आहे. आणि व्हॉट इज दिस, हे तू किती चार्ज केलं पाहिजे, तू किती कसं काय केलं पाहिजेस, तू तुझ्या सोशल मीडियावरती कशी इंटरॅक्शन वाढवली पाहिजेस आणि काय फलाणा मला यातलं काहीही ज्ञान नाही आहे. आणि मी रोज गौतमीकडून 100 गोष्टी ऐकत असते. गौतमी आणि आता ते स्वानंद आमचा जावई, देख ना ब्रो, तेरे को आना चाहिए ना ब्रो, ऐसा करके कैसा जमेगा वगैरे, हे असं एक शाळा घेण्याचा प्रकार आमच्याकडे सुरू असतो. तर ते आत्ता ह्या फेजमध्ये मला ते ॲब्सल्युटली जाणवतं आहे की गौतमी कधी कधी मोठ्या बहिणीसारखी वागते, इस्पेशली लग्नानंतर आणि इस्पेशली जेव्हा आता गौतमीचं स्वतःचं घर झालेलं आहे ना, सो त्याच्यानंतर तिच्यामध्ये ती एक जबाबदारी, मला कायम काळजी वाटायची. माझ्या आणि आईच्या बोलण्याचा विषय असायचा की आई गौत्या कसं मॅनेज करेल, हिचं लग्न होतंय म्हणजे कसं, म्हणजे काय होणार आहे, यांचा संसार काय असेल आणि कसा असेल. आणि आता ती एक्झॅक्टली ऑपोजिट झाली आहे, म्हणजे ती एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. तिचं घर छान ठेवलेलं असतं, तिच्या गोष्टी जागेवर ठेवलेल्या असतात, तिचं सगळं नीटनेटकी झालेली आहे. मे बी स्वानंदमुळे असेल. स्वानंदमुळे जास्त, हो खरंच. पण स्वानंदमुळे खूप गोष्टी चेंज झाल्या. आणि मी एकटी राहायचे, असंही नाही की मी कोणाबरोबर राहत होते, एकटी राहायचे, लीड होते, त्यामुळे आयुष्यभर सेटवर असायचे. घरी आल्यानंतर कंटाळा यायचा गोष्टी करण्याचा. फेअर वगैरे तू केवळ, अरे नाही, पण आता बदललंय ना म्हणून फेअर, ठीक आहे नाही का? ऑलमोस्ट म्हणजे आता शेवटचाच प्रश्न की कारण हा राखी पौर्णिमेचा, रक्षाबंधनचा सुद्धा एपिसोड आहे, किती महत्त्वाचं आहे कोणाच्याही आयुष्यात एक डिपेंडेबल सिबलिंग, त्यांचं भावंड असणं, ज्यांच्यासोबत आपण कुठल्याही गोष्टी बोलू शकतो, कुठल्याही गोष्टी शेअर करू शकतो, भांडू शकतो, रॅन्ट करायचं असेल त्यावेळेस रॅन्ट करू शकतो. काही काही वेळेस फक्त त्यांना आपण वड्याचं तेल वांग्यावर काढण्यासाठीच ते वांग असतं, ते मी वांग आहे, मी वांग आहे ते. तर असं सगळ्यासाठी आपल्याला लागेल असं आपलं जे भावंड असतं, ज्याच्यासोबत आपण कसे, काहीही फिल्टर्स नाही, जे आहोत आपण तसे त्या व्यक्तीसमोर असतो, अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आहे. आय थिंक मला याचं उत्तर देताना थोडंसं असं वाईटसुद्धा वाटेल की जे एकटे असतात ना त्यांना, म्हणजे स्वप्नीलचं उदाहरण आहे की स्वप्नीलनी जेव्हा आमचं हे नातं पाहिलं, किंवा स्वानंदसुद्धा एकटा आहे, स्वानंदला तर अगदीच कोणीच भावंड नाही आहे. मी त्याला राखी बांधली होती, बहिणी नाही आहेत त्याला. तर खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्ही माणूस म्हणून वेगळे असता असं मला वाटतं, तुम्ही जास्त बिनधास्त असता असंही मला वाटतं. कारण कोणीतरी एक आहे, एक अँकर म्हणून त्या व्यक्तीचा खूप छान वापर होतो तुमच्या आयुष्यामध्ये. आणि डिपेंडन्सी असली पाहिजे, म्हणजे जितकं पण आपल्या पायांवर किंवा आपण मी समर्थ आहे एकटी, हे जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच गोड फिलिंग आहे, तितकंच इम्पॉर्टंट फिलिंग आहे की मी कोणावर तरी डिपेंडंट राहू शकते. आणि ती व्यक्ती, कारण डिपेंडंट राहणं या शब्दाचं वेटेज खूप खूप जास्त महत्त्व आहे त्याला. याचा अर्थ म्हणजे जेव्हा मी म्हणते की ओंकार मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते, मी तुझ्यावर अवलंबून राहू शकते, तेव्हा मी पूर्णपणे माझा आंधळा विश्वास आहे तुझ्यावरती की उद्या मला काहीही, मी पडले, मला कधीही काही गरज लागली तरी यू विल बी देअर. आणि तो विश्वास त्या माणसासाठी ना एक कॉन्फिडन्स म्हणून सुद्धा काम करतो. म्हणजे जेव्हा गौतमी मला म्हणते, रादर मी माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा कुठलीही गोष्ट करते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये गौतमीचा विचार असतो की मला तिच्यासाठी सुद्धा लाईफमध्ये थोड्याशा गोष्टी सोप्या व्हायला हव्या आहेत. सो मी आणखीन काम करते, किंवा मला असं वाटतं की नाही मला फक्त माझ्या एकटीसाठी नाही करायचं आहे, मला माझ्या अख्ख्या फॅमिलीसाठी करून ठेवायचं आहे. हे मी माझ्या पुरतं बोलते कारण मी मोठी आहे, मी गौतमी स्वतःसाठी बोलेल, पण त्यांची डिपेंडन्सी आपल्यासाठी कॉन्फिडन्स किंवा एक काय म्हणूया, एक गोल सेट होतो मोठ्या भावंडांसाठी. आणि तुम्ही दुप्पट वेगाने तुमच्या ध्येयाकडे पळता, किंवा तुम्हाला खूप गरजेचं असतं सक्सेसफुल होणं, किंवा तुम्हाला खूप गरजेचं असतं काहीतरी करून दाखवणं, एस्टॅब्लिश होणं किंवा अचीव्ह करणं. कारण तुम्हाला तो गोलसुद्धा सेट करायचा असतो. तुम्हाला असं वाटतं ना की गौतमीला काय वाटेल जर का मी एखादी गोष्ट धाडसानी नाही एखाद्या गोष्टीला सामोरी गेली तर, मी काय एक्झाम्पल सेट करते माझ्या घरामध्ये, असं खूप वाटतं. तर ते इट्स अ ब्युटिफुल फिलिंग आहे, इट इज अ ब्युटिफुल फिलिंग. आणि सिबलिंग्स असणारी माणसं वेगळी जाणवतात. शेअरिंग
किंवा जास्त कम्फर्टेबली ते डिफिकल्ट सिच्युएशन्समध्ये मार्ग काढू शकतात किंवा काय म्हणतो सेट होऊ शकतात. रुळणं ज्याला म्हणतो ना, हो. पण ते खूप लहानपणापासून सवय असते ना, गोष्टी वाटून घेण्याची, गोष्टी देण्याची, ऐकून घेण्याची, चुकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा ओरडे खाण्याची. तुम्ही तुमचा इगो बाजूला ठेवायला शिकता जेव्हा तुम्हाला धाकटं भावंड असतं किंवा फॉर दॅट मॅटर मोठं सुद्धा भावंड असतं, कारण ते रोल बदलत राहतात. पण सेल्फलेस लव्ह हे पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला ते लहानपणापासून तुम्हाला दिसतं की कधीतरी तुमच्यावर अन्याय होतो. प्रत्येकावर अन्याय झालेला असतो. ज्यांना ज्यांना भावंड आहेत कधीतरी चुकीचा मार खाल्लेला असतो, कधीतरी काहीतरी आपलं काढून त्याला दिलं गेलेलं असतं. आणि हे दोन्ही म्हणजे मोठ्यांच्या बाबतीत आणि लहानांच्या बाबतीत दोन्ही बाबतीमध्ये हे झालेलं असतं. तुम्ही ते शिकत जाता, तुम्ही त्याच्यामधून मार्ग काढत 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 स्वतःला घडवत मोठे होता. तुम्हाला 4 गोष्टी सोडून देता येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की भावंड असणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण नाहीतर मी इमॅजिन नाही करू शकत माझं आयुष्य गौतम. किती मोठ्या बहिणीसारखं बोललीस. मला ना आठवतंय आईला मी खूप भोचक होते लहानपणी, त्यामुळे मी खूप प्रश्न विचारायचे, भयंकर प्रश्न विचारायचे. आणि मी आईला विचारलं होतं, "तू का सेकंड चान्स घेतलास? का तुला काय वाटलं 2 असावेत वगैरे?" काही कारण नव्हतं मला विचारायचं तिला. होय, खूप भोचक होती अरे लहानपणी. मला खूप प्रश्न पडायचे, अशा की काहीही प्रश्न पडायचे मला तेव्हा. तर तेव्हा आईने आणि मला याचं उत्तर दिलं होतं शांतपणे. आईने म्हणजे पेशन्स ठेवून तिने काय काय विचारते वगैरे असं नव्हतं केलं. तिने पेशन्स ठेवून मला उत्तर दिलं होतं की तिच्या ताई झाल्यानंतर ती म्हणाली होती आत्ताच्या काळात कदाचित एक फायनान्शियली सुद्धा सोपं पडतं, वेराज तिला सख्खा लहान भाऊ आहे, आई पण मोठी आहे, बाबा पण घरातले सगळ्यात मोठे. आणि आमची एक मावशी आहे जी एकटी होती आणि त्या पूर्ण त्यांच्या फॅमिलीमध्ये आमची तिकडचे जी आईकडची फॅमिली आहे 9 आजी आजोबा आहेत. सो खूप मोठी फॅमिली आणि सगळे ना दोघं तिघं असे बहीण भावंड होते. आणि या सगळ्यांमध्ये ती मावशी मात्र एकटी होती, म्हणजे सिंगल चाइल्ड होती ती. तर तिने तेव्हा तिला सांगितलं की नाही ग, एकटं असण्याचं मी पाहिलंय किंवा दुःख अनुभवलंय की एकटं असण्याचं काय असतं, त्यामुळे घेतला असतं सेकंड चान्स नक्की घे, म्हणजे एकाला दुसरं पाहिजे असं तेव्हा ते म्हणायचं. तर मला ते इतकं छान वाटलं होतं. आणि जसं ताई म्हणाली तसं की आता ना ते इमॅजिनही होत नाही की एकटंच असतो किंवा बहीण भावंड कोणी नसतं तर काय, सगळं आयुष्यच खूप वेगळं असतं. म्हणजे मी माझ्यापुरतं बोलायला गेले तर मला माहिती नाही मी या फील्डमध्ये आले असते पण की नाही कदाचित, म्हणजे मी नसते आले, मी काहीतरी वेगळं केलं असतं किंवा आले असते तरी आय डोंट नो काय नक्की गोष्टी झाल्या असत्या. पण आत्ता जे काही आहोत आम्ही दोघी जशा, ते काहीच नसतं आजूबाजूला. स्वभाव खूप वेगळे झाले असते, शांत नसतो झालो अजिबात. मी जशी एक थोडीशी रागीट स्वभावाची आहे, तो माझा कदाचित एनहान्स होत गेला असता जर का ताई नसती तर. आणि मला तिने एक 4 गोष्टी सांगितल्या नसत्या की बाबा शांत राहू नये, गोष्टी करता येतात किंवा एक थोडंसं काम डाऊन होण्याची गरज असते अनेक ठिकाणी. या सगळ्या गोष्टी जर का माझ्या आयुष्यात तिच्यामुळे आल्या नसत्या किंवा तिच्यामुळे ज्या 4 चांगल्या सवयी लागल्या, म्हणजे एक वाचनाची सवय असेल की जी घरनं आली, पण ताई वाचतीये तर आपणही वाचलं पाहिजे. ती करते ते आपण एक केलं पाहिजे. हा लहानपणीचा माझा मोटो होता की ताई वाचतीये म्हणजे ते चांगलं आहे काहीतरी. मग तिने वाचलेली पुस्तकं सगळी तशीच्या तशी वाचून काढा. त्यांनी इतकी प्रगल्भता आली आयुष्यात, इतक्या उपयोगी ठरल्या त्या सगळ्या गोष्टी. एक फक्त जमलं नाही तर डान्स. पाहून मी गेले होते शिकायला, पण मी कंटाळले. 1 वर्ष मी शिकले कथ्थक आणि आम्ही परवा ती दोघी हस्तकं करून बघत होतो कथ्थकची वगैरे, पण ते मी एक कंटिन्यू केलं नाही. बाकी मला सगळ्या गोष्टी एक ताई करते तर केल्या पाहिजेत, ताई करते तर केल्या पाहिजेत अशा लेवलला होत्या. पण ते स्वीट होतं खूप, म्हणजे लोक म्हणतील की अरे सेम सेम सेम, पण ते खूप गोड होतं. आणि म्हणजे मला कंपॅरिझन जरी केली ना, मी तेव्हा ताईला पूर्वी म्हटले होते की ताई मला कंपॅरिझन झाली तरी चांगलं वाटतं की एका उत्तम अभिनेत्रीबरोबर कंपॅरिझन होतीये म्हणजे मी चांगलं करतेय काम. म्हणजे सिरियसली मला आम्ही अशा एकमेकींना अवॉर्ड्स मिळाल्यानंतर हे आम्ही वेड्या झालेल्या असतो किंवा मिळाली नाही तर चिडलेल्याही असतो एकमेकींसाठी. गौतमी तर भयंकर होती अरे, ती जोरजोरात बोलायची. म्हणजे ती जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये नव्हती ना आली तेव्हा तिला असं वाटायचं की
तिची ताई ही एकमेव जगातली भारी ऍक्टर आहे, बाकी कोणी नाही. आणि त्याच्यावर आमची भांडणं झाली आहेत, कारण ती अशी बोलायला लागायची जोर जोर. तिला कसं मिळालं वगैरे? सगळंच म्हणजे हिला कसं मिळालं पासून तुला का नाही मिळालं, आणि म्हणजे ती लहान होती आणि तेव्हा तर त्याच्यामुळे असं ताई प्रेम आमचं हॉटेलमध्ये वगैरे वगैरे. आणि आमचं असं व्हायचं, लोक ऐकतील गौतमी प्लीज काहीही बोलू नकोस, कोणाच बद्दल काहीही बोलू नकोस असं व्हायचं. पण तसंच माझं पण सेम आहे तिच्याबद्दल, फक्त मोठी आहे म्हणून तसं मी खूप लवकर घरातून बाहेर पडले म्हणून असं ऑब्सेशन मध्ये नाही बदललं. हिचं तसं इनिशियली ऑब्सेशन होतं. पण पाहिजे रे, एकाला दुसरं पाहिजे, खरंच या मताची मी आहे. त्यामुळे कार्बन आल्यानंतर हनिवा पण आली घरी. हो पण एकाला दुसरं पाहिजे. तो होता विचार, तर मग कार्बन आहे तर मग हनिवा पाहिजे, आणखीन एक कोणीतरी त्याच्या बरोबर खेळायला पाहिजे. सो इतकं ते लहानपणापासून भिनलं होतं आमच्यामध्ये की एकाला दुसरं पाहिजे. तुला मजा सांगते ओंकार, एक की म्हणजे सुरुवातीला तर मी ताईला असंही एक दोनदा म्हटलंय, हा म्हणजे तुला कार्बनकडे जायचंय, माझ्याकडे यायचं कंपॅरिझन माझं व्हायचं. हो. अच्छा म्हणजे कार्बन जास्त जवळच आहे तुला, मी नाहीये जवळची, ओके वगैरे हेही झालंय तेव्हा. म्हणजे ही पण जेलसी, हो काबू तुझ्याच बद्दल बोलतो, कसा वळून बघतोय तो. हो त्याला ते ही पण जेलसी. म्हणजे ताईच्या बाबतीतली सगळी, तिच्या जवळ माझ्यापेक्षा कोणी नसलं पाहिजे. मग ती स्वप्नील बद्दलची असेल, ती सगळ्यांबद्दलची जेलसी होती तेव्हा पूर्वी. तुला जर मृण्मयीला 3 शब्दांमध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर, आणि तुला जर गौतमीला 3 शब्दांमध्ये. आता तू पहिल्यांदा करायचंस. हा. डिटरमाइंड गोल्ससाठी तिच्या, प्रेमळ, प्रचंड प्रेमळ. तू सांग तूपर्यंत. मी आय थिंक गौतमीसाठी उत्तर काय. गौतमीसाठी मला पहिलं वाटतं की शार्प, एक्स्ट्रीमली शार्प. ओके, ब्युटिफुल सोल, म्हणजे ती खरंच खूप सुंदर माणूस आहे. आणि तिसरी गोष्ट मला गौतमीपासून खूप लहानपणापासून जे वाटतं त्या 2 गोष्टी मी क्लब करेन, की गौतमीचा आवाज आणि तिच्याकडे असलेलं लेखन, ह्या 2 गोष्टी आय रिअली, म्हणजे त्याच्यात थोडंसं असं पण आहे की आय वॉन्ट हर टू एक्सप्लोअर मोर, और आणखीन मला खूप जास्त तिच्याकडून बघायचं आहे. पण सिंगर आणि रायटर ह्या 2 गोष्टी आहेत की ज्या मला क्लब करून तिसरी गोष्ट गौतमीची एक आयडेंटिटी म्हणजे किंवा पर्सनॅलिटी म्हणून असं वाटतं. इंटरेस्टिंग. मी पण आता क्लबच करते. क्लब नाही, माझं झालं करून, तू एकच सांगायचं. अरे मी 2-3 गोष्टींमध्ये अशी होती की ती खूप कमाल डान्सर तर आहेच आहे, म्हणजे ऍक्ट्रेस आहे, डान्सर आहे. सो आर्टिस्ट वाईज ती खूपच अप्रतिम आर्टिस्ट आहे आणि ती फिअर्स आहे. ते एक जे न घाबरणं असतं ना कुठल्याही गोष्ट, म्हणजे मला तिच्यातला कॉन्फिडन्स प्रचंड आवडतो. आणि मी असं देवाला म्हणते की देवा, ताईच्या 1% तरी कॉन्फिडन्स मला दिलाच ना तर मी आयुष्यात खूप पुढे जाईन कदाचित. सो कॉन्फिडन्स म्हणजे तुझ्या सगळ्या गोष्टींमधला आर्टिस्ट, तर तू तर जगाला माहिती ती आर्टिस्ट आहे चांगली, पण कॉन्फिडन्स तिच्यातला मला खूप जास्त. डिटर्मिनेशन, कॉन्फिडन्स आणि प्रेमळ आहे ती जगाबद्दल सगळ्या. प्रेमळ आहे, काही काही ठिकाणी कमी प्रेमळ असण्याची गरज आहे. एवढं प्रेम नाही दाखवायचं. पण थँक्यू सो मच, खूपच मजा आली तुमच्या दोघींसोबत गप्पा मारून. आम्हाला पण मजा आली. त्या निमित्ताने एक जुन्या आठवणी आणि एरवी जे चांगलं बोललं जातं एकमेकांबद्दल, जरा जास्तच चांगलं बोललात ना, आता उद्या भांडा. हे बघ, आजही होऊ शकतं, काही सांगता येत नाही. भांडायला आम्हाला लागत आम्हाला, काहीही चालतं. पण थँक्यू सो मच. म्हणजे मला इतकं छान वाटतंय की आम्ही घरची माणसं हा नवीनच सेगमेंट सुरू केलाय आणि त्यातही तुमच्या दोघींसोबत एकत्र एपिसोड करता आला. आणि खूपच म्हणजे तुम्हाला दोघींना पण इंडिव्हिज्युअली वेगळं वेगळं ओळखतो. एकत्र बसून मी आतापर्यंत आयुष्यात मला वाटतं नाही वाटत मी कधी एकत्र दोघींची गप्पा मारली. असं ॲटलेन तुमच्या दोघींची बसून गप्पा मारता आला, मलाही खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आमचा पण हाच प्रयत्न आहे की जी माणसं ज्यांना आपण वेगवेगळ्या क्षेत्रातली, म्हणजे नाही फक्त अभिनयातली नाहीत, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं जी महाराष्ट्राला घरची वाटतात, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत गप्पा मारता यावा, संवाद करता यावा, हाच प्रयत्न आहे. कारण खरी माणसं कशी तर घरी असतात तशी. तर आय होप त्या खऱ्या गौतमी आणि मृण्मयीला आम्हाला आज भेटता आलं. तर थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. आणि घरची माणसं मध्ये आणखीन कोणाला बघायला आवडेल हेही सांगा. धन्यवाद.